तो जे काही बोलून राहिला ना ते सगळं तुमच्यामुळे। काल सगळेजण इथे 11 वाजेपर्यंत उभे होते तुमच्यासाठी, पण तुम्हाला तुमची मीटिंग महत्वाची होती अथर्वच्या वाढदिवसापेक्षा। नाही म्हणजे असेल बा महत्वाची, पण त्याला केक पण नाही कापायला मिळाला। काय करेल हा बिचारा? तुम्ही मला केक पण नाही दिला, तुम्ही काठी देणार होता ना। कार पाहिजे ना तुला? कार पाहिजे याला? आओ कार घ्यायची आहे ना? नाही अजून घे, अजून महागात ती गाडी घे। आओ पण तुम्हीच दिली। वेळ नाहीये माझ्याकडे। आई तू काय करते यार? अरे ही लक्ष्मी राहते, हिचा अपमान करायचा नसते, हिची पूजा करायची असते। मग बाबाली पैसे का फेकले? अरे नाही रे, त्यांनी काही पैसे नाही फेकले, त्यांनी तुझ्या गाडीसाठी पैसे दिलेत। आज मला ते झोलायला याला। अरे त्यांना वेळ नसतो ना, आपल्यासाठी पैसे मिळवायचेत ना त्यांना, म्हणून त्यांना खूप काम करावे लागते। समझे की नहीं? समजा। क्या समझे? आपले बाबा खूप चांगले है की नहीं? बढ़िया, एकदम बढ़िया। God wish no white. Selfie with my Snow White. भैया क्या मैडम? हटो ना, सेल्फी में आ रहे हो। हे काय आहे? सरप्राईज। अगं काल कुठे होतेस तू? मी वेड्यासारखं शोधत होतो सगळीकडे। अरे याचीच डिलिव्हरी घ्यायला गेले होते। ऍक्च्युली तुझे मला ड्रॉप केलं ना, तिथे त्याचं शोरूम होतं आणि मुद्दामच सांगितलं नाही तुला, सरप्राईज द्यायचं होतं ना। कशी आहे? मस्त आहे ना? तू माझं क्रेडिट कार्ड वापरलास? ऑफकोर्स, तू वेडी आहेस का? नाही म्हणजे अगं काल किती टेन्शन मध्ये होतो मी। मला वाटलं तुला काय झालंय, म्हणजे कुणी किडनॅप तर नाही केलं ना? किडनॅपरने माझं कार्ड वापरलं तर नाही ना? अगं पोलिसात जाणार होतो ग मी। काय? आर यू सिरियस? हसतेस काय? काल काय काय झालंय माहितीये? मी अथर्वच्या वाढदिवसाला नाही पोहोचू शकलो, ऑफिस मधली महत्वाची मीटिंग मिस केली आणि तू माझ्याच क्रेडिट कार्डने गाडी घेतलीस, ती एवढी महागडी। काय गरज होती ना बच्चा? ठीक आहे, तुला नाही ना आवडली का? ठीक आहे ना, मग जाऊ दे। अगं नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं, पण बिन काही नाही। आय नो यू डोंट लव्ह मी एनीमोर। ठीक आहे, नाही ना आवडली गाडी तुला, मी तुला फोडूनच टाकते। अगं काय करतेस तू? फोडूनच टाकते। बच्चा सोड दे, बैठो बैठो, कुछ नहीं। तू काय करतेस बच्चा? वेडी आहेस का तू? असं नाही म्हणलं मी, आवडली नाही, मस्त आहे गाडी, आवडली मला। कलर पण सूट करतोय ना तुला? नक्की? तुझी चॉईस नेहमी चांगलीच असते ना बच्चा? I knew you would like it. You love me ना?
ऑफकोर्स. समिधा ग्रीन टी ठेवलाय ग. अहो काय आहे, केव्हाचा चहा ठेवलाय, थंड झाला असेल एव्हाना. लक्ष कुठे तुमचं? हा. काय आज तुला काही विचित्र जाणवलं नाही का? विचित्र नाही बुवा. काय आज सकाळपासून राधिकेच्या घरातून एक चकार शब्द ऐकू आलेला नाही ग. दूध घेताना सुद्धा नेहमीसारखे नाही भेटले ते. काय झालंय कोणास ठाऊक, गॉड नोस. अहो तब्येत बरी नसेल तिची. काल एवढी दगदग झाली ना, एवढ्या सगळ्या माणसांचं एकटीने केलं खाणं पिणं सगळं. दमली असेल आणि मग जेवलीही नसेल. आणि मग बीपी लो झालं असेल. हो, बीपी लो झाल्यामुळे म्हणे खूप प्रॉब्लेम्स होतात. हळूहळू म्हणे सगळे ऑर्गन्स फेल होतात. किडनी तर सगळ्याच्या आधी. तू काय तिला आता डायलिसिस पर्यंत घेऊन जातेस की काय? मी काय चुकीचं बोलते का? आणि काळजीपोटी बोलते हो. थांबा आता बघूनच येते आधी. बाप रे नानी, किती काळजी करता हो तुम्ही इतरांची. मला ना कधी कधी जलस झाल्यासारखंच वाटतं. ते म्हणजे आम्ही कामं करतो, आमच्याही तब्येती बिघडतात, पण तुम्हाला मात्र फक्त राधिकाची काळजी. ऑफकोर्स ती लाडकी आहे ना तुमची. अगं तसं काही नाहीये. तू ही लाडकीच आहेस की. नाही नाही, ओके, असू दे नानी, नो प्रॉब्लेम. मी आता सवय करून घेतली आहे सगळ्याची. पण मी आता ठरवलंय की या सगळ्या गोष्टींचा फार विचार करायचाच नाही, म्हणजे काही प्रॉब्लेमच नको, नाही का? शेवटी कसं आहे की मी कितीही चांगली वागले तरी तुमच्यासाठी राधिकाच ग्रेट असणार, नाही का? आणि तिची एवढी काळजी करण्यासारखं काही घडलंय असं मला अजिबात वाटत नाही. काल नवरा घरी आला नाही म्हणून भांडली असणार, रागावली असणार आणि तोंड फुगवून बसली असणार, बाकी काही नाही. कधीतरी इतरांबद्दल चांगला विचार करत जा ना. कधी कधी आपण चांगलं बनण्यासाठी जे सत्य आहे ना तिकडे मुद्दाम दुर्लक्ष करतो. नाही, आता काल गुरु घरी आला नाही ही त्याची चूक आहेच, पण गुरुला घरी काय यावंसं वाटलं नाही यामध्ये राधिकाचाही काहीतरी दोष असू शकतो असा विचार का नाही करत तुम्ही? शेवटी कसं आहे ना नाना, नवऱ्याला जरा हातात ठेवणं हे सुद्धा बायकोचं एक कामच असतं, आणि जे राधिकाला अजिबातच जमत नाही. एनिवे, हू केअर्स तिचा नवरा घरी येतो का घराबाहेर जाऊन लफडी करतो. पंकज, मी खाली वाट बघते, लवकर ये. आलो आलो. हा, तो चहा. तिला चांगलं जमतं नवऱ्याला मुठीत ठेवणं. लगेच आलं आलं